नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो। आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे। आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊ छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विलासनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत आरोपींना रंगेहात अटक केली। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विलासनगर परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी गोपी पटेल यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला। या छाप्यात एकूण 6 आरोपी जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागलेत, तर 2 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 65,390 रुपये रोख, 6 मोबाईल, 2 मोटरसायकल तसेच जुगार अड्ड्यावर वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण 3,85,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सध्या सर्व आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या कार्यवाहीमुळे अमरावतीत अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मात्र अशा प्रकारचे अड्डे पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे। अमरावती शहरात वाढत्या अवैध जुगार व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई महत्त्वाची मानली जाते। यापुढेही अशाच कारवाया करून शहरातील अवैध धंद्यांवर आळा घातला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अमरावतीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। 1 मे रोजी सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विलासनगर परिसरात छापा टाकण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही करण्यात आली। या छाप्यात अशोक महावीर पटेल, वय वर्ष 60, राहणार विलासनगर यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। आरोपीकडे विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेले विविध कंपन्यांची दारू, बियर कॅन्स आणि बॉटल्स आढळून आल्या। जप्त केलेल्या मालामध्ये रॉयल स्टेज, इम्पेरियल ब्लू, ऑफिसर्स चॉईस, मॅकडॉनल्ड नंबर 1, मॅजिक मोमेंट्स यांसारख्या नामांकित ब्रँडच्या शेकडो बाटल्यांचा समावेश आहे। तसेच टुबर्ग अँड किंगफिशर बियरचाही साठा जप्त करण्यात आलाय। या संपूर्ण कार्यवाहीत एकूण 2,04,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E आणि 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे करीत आहेत। 1 मे हा ड्राय डे म्हणून पोलिसांनी घोषित केला होता आणि याच्याच अनुषंगाने ही अवैध दारू साठवून ठेवण्यात आली होती। यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कार्यवाही केली असल्याचे मानले जाते आहे। अमरावती शहरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। उन्हाच्या तीव्र झळांमुळे व्यापारी परिसरात असलेल्या एका किराणा आणि जडीबुटीच्या दुकानाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असली तरी लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ही घटना अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात घडली। करवा अँड कंपनी या किराणा आणि जडीबुटीच्या दुकानाच्या गोडाऊन मध्ये रात्री अंदाजे 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। आग लागल्याचे लक्षात येता तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली। ट्रान्सपोर्ट नगर अग्निशमन केंद्रातून 2 गाड्या तर मुख्य कार्यालय वाळकट कंपाऊंड येथून 1 गाडी घटनास्थळी दाखल झाली।
अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग लवकर नियंत्रणात आणली. या आगीत मोठ्या प्रमाणात जडीबुटी आणि किराणा माल जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे लाल मिरचीच्या पोत्यांना आग लागल्याने धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सकाळपर्यंत दुकानामध्ये धुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाहीत. पंचनामा झाल्यानंतरच नेमक्या नुकसानाचा अंदाज येणार आहे. ही घटना पुन्हा एकदा शहरातील अरुंद रस्ते आणि अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. अशा व्यापारी भागांमध्ये अग्निशमन यंत्रणा, फायर अलार्म आणि आपत्कालीन मार्गाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. शहरातील कोणताही प्रभाग स्वतःला 100% स्वच्छ म्हणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक आरोग्यासाठी जातात त्या रुग्णालयांच्या परिसरातच घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय. महापौरांच्या प्रभाग क्रमांक 7 मध्येच स्वच्छतेची ही दयनीय अवस्था समोर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे चित्र दिसते. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सध्या सर्वत्र घाणीचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील कोणताही प्रभाग स्वच्छतेबाबत आदर्श ठरत नाही, हे विशेष आहे. प्रभाग क्रमांक 7 जो महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो, तेथेही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्या बाहेरच्या नाल्या अनेक महिन्यांपासून साफ झालेल्या नाहीत. नाल्यांमधून काढलेला कचरा रस्त्यावरच पडून राहतो, उन्हात सुकतो आणि पुन्हा नाल्यांमध्ये जातो. हीच चक्र सुरू आहे. या प्रभागात 4 नगरसेवक असूनही रुग्णालय परिसराकडे दुर्लक्ष झाले. जिथे नागरिक आरोग्य सुधारण्यासाठी येतात तिथेच त्यांना घाणीच्या वातावरणातून जावे लागते. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याच परिसरात देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मेडिकल कॉलेजच्या बाहेरील ही घाण पाहून त्यांच्या मनात शहराबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल, हा प्रश्न उपस्थित होतो. समोरच जीवन विमा निगमाची इमारत आहे. आरोग्य बिघडले तर विमा आहे, पण स्वच्छतेकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. अशी विडंबनात्मक परिस्थिती येथे पाहायला मिळते. अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता केवळ प्रशासनाचा नाही, तर प्रत्येक नागरिकाचा बनला आहे. महानगरपालिकेने तात्काळ प्रभावी स्वच्छता मोहीम राबवावी, नियमित नाल्यांची साफसफाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामावर भर द्यावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. कारण स्वच्छ शहर हेच निरोगी शहर असते. अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांनी आता थेट प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. अलीमनगर, रहमतनगर आणि पश्चिमेकडील मुस्लिम बहुल भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून महानगरपालिकेचा मनमानी कारभार आणि दुर्लक्ष यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. ऑल इंडिया कौमी ताजीम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या 4 ते 6 महिन्यांपासून स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येते. अलीमनगर, रहमतनगर आणि आसपासच्या भागात नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे येथे नियमित साफसफाई करणारे कर्मचारीच दिसत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. घंटागाडी वेळेवर येत नाही, सकाळची झाडलोट होत नाही. परिणामी दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. या गंभीर परिस्थितीचा निषेध करत ऑल इंडिया कौमी ताजीम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मनपा आयुक्त वर्षा लड्ढा सुट्टीवर असल्याने अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांना नागरिकांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रफिक यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की जर तात्काळ स्वच्छता मोहीम सुरू केली नाही तर नागरिकांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल आणि गरज पडल्यास संपूर्ण प्रभागाचा कचरा मनपा कार्यालयात टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय. आज हम यहाँ पर महानगर पालिका में
कमिश्नर मैडम और महापौर साहब से मिलने आए थे निवेदन लेकर। हमारे जो एरिया है मुस्लिम बहुल क्षेत्र, जिसमें खास तौर से प्रभाग क्रमांक 16 रहमत नगर, अलीम नगर, तो हमने फोटोज के साथ जो जीपीएस कैमराज होते हैं उससे वीडियो और फोटोज निकालकर वहाँ का जो हाल है वो बताया। इतना गंदगी और इतना कचरा है कि बार बार बताने पर भी सफाई नहीं हो रही, तो हमको ये कदम उठाना पड़ा। और आगे हमने चेतावनी दी कि 10 दिनों के अंदर अगर ये साफ नहीं हुआ तो हम महानगर पालिका में कचरा फेंको आंदोलन करेंगे। अभी हमने पोस्टपोन किया है और हम जल्द से जल्द, अगर ये कार्रवाई नहीं हुई, कोई करीबन 4 से 6 महीने से कोई भी कामगार परिसर में नहीं है, 2 या 3 कामगार करते हैं और वो थोड़ा बहुत कचरा बाहर नालियों पे बाहर के बाहर ही रह जाता है। उसके फोटोग्राफ्स हमने वीडियोस यहाँ पर दिए हैं। नाले में इस कदर गंदगी है कि हम बता नहीं सकते। वो फोटोज में आप लोग देख सकते हैं। आयुक्त साहब को हमने बताया है, अतिरिक्त आयुक्त साहब को। और नाले में करीबन कई दिनों से कुत्ते मरे पड़े हैं छोटे नाले में। नालियां तो साफ करने की दूर की बात, झाड़ू वाला तो बिल्कुल भी नहीं है। और हमारे परिसर में कचरे की टोटल जो गंदगी है वो बच्चों के कब्रिस्तान के पास और पूरे शहर की गंदगी हमारे इलाके में लाके डाली जा रही, प्रभाग क्रमांक 16 में कंपोस्ट डिपो के पास। और सारे संडास की गाड़ियां जो है वो मल शुद्धिकरण में हमारे प्रभाग में लाके डाली जाए। हमने कई बार निवेदन दिया, ये दिया। इसके बाद हम गाड़ी रोको और कचरा रोको आंदोलन, शहर का पूरा कचरा हमारे एरिया में डाला जा रहा। कचरे की गाड़ियां भी रोकी जाएंगी और कचरे के खिलाफ सख्त रवैया अपनाया जाएगा, क्योंकि हम टैक्स भर रहे हैं, हम पैसा दे रहे हैं, ये पब्लिक का पैसा है और यहाँ से लाखों करोड़ों का बिल सफाई के लिए दिया जा रहा। तो हमारा आयुक्त साहब को बोलना, ये आयुक्त मैडम को, अतिरिक्त आयुक्त साहब को, कि ये जो फ्री फोकट में आप लोग बिल दे रहे हो, ये पब्लिक का पैसा है, हमारा टैक्स का पैसा है। हम सफाई का पैसा भर रहे हैं, हर तरीके की मूलभूत सुविधाएं हमें मिले, इसका पैसा हम दे रहे हैं। तो ये अब हम सहन नहीं करेंगे। परेशान होके नागरिकों की बहुत ज्यादा तकरारें आ रही थी। सभी लोग हमारे साथ, अखिल पहलवान और ये पूरे परिसर के वरिष्ठ नागरिक हमारे साथ आए हैं। अब हम कचरे की गाड़ियां रोकेंगे और कचरा फेंको आंदोलन यहाँ पर हम करेंगे अगर हमारे निवेदन पे एक्शन नहीं लिया जाए। महाराष्ट्र राज्याचा अभिमानाचा दिवस. राज्याच्या 67व्या स्थापन दिनानिमित्त अमरावतीत उत्साह, अभिमान आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळाला. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस अमरावती शहरात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष एरेकर, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. समारंभादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या सोहळ्याचा आनंद घेतला. महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या राज्याच्या प्रगतीचा संकल्प करण्याचा दिवस. आपणही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत समाज आणि राज्याच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शासनाने ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि मग आलं असताना आज आपण महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या ज्या हुतात्म्याने स्वातंत्र्य सेनानी मदत केली, आजचा दिवस म्हणजे संकल्प दिवस आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्य मिळत असताना काही सहजासहजी भेटलेलं नाही, कितीतरी लोकांचा बळी गेला आहे. त्यांना स्मरून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आपण संकल्प सोडला पाहिजे, अशी आहे माझी स्वतःची अपेक्षा आहे. अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 1 मे 2026 सकाळी नेमके 7:15 अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाच्या अभिमानाने ध्वजारोहण सोहळा पार पडला. महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. महापौरांनी आपल्या भाषणात सांगितले की 1 मे 1960 हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि एकतेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी महाराष्ट्र समृद्ध झाला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली. हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा नसून आपल्या संस्कृतीच्या, परंपरेचा आणि एकताचा उत्सव आहे. महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकाची आणि वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महान व्यक्तीच्या विचारांची आपल्या राज्याला समृद्ध आणि प्रगत बनवले आहे. यावेळी जनगणनेतील सेल्फ इन्युमरेशन उपक्रमाचा विशेष उल्लेख करत नागरिकांनी प्रामाणिकपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना अंतर्गत स्वगणना उपक्रमाची येथे विशेष उल्लेख करावास वाटतो. ही प्रक्रिया प्रत्येक नागरिकाला स्वतःची माहिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदवण्याची संधी देते. त्यामुळे शासनाला योग्य नियोजन, सुविधा आणि विकास कामे प्रभावीपणे राबविणे शक्य होते. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपली माहिती प्रामाणिकपणे नोंदवावी आणि या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे. कार्यक्रमात वंदे मातरम आणि महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले. वडरपुरा येथील विद्यार्थ्यांचा बँड पथकाने राष्ट्रगीत सादर करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनही करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या या सोहळ्यातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. 1 मे 2026 रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. पोलीस बँडच्या सुरेल वादनात राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. तसेच राष्ट्रध्वजाला सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. यानंतर पोलीस विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुडसुंद्रे, उपनिरीक्षक अजय मिश्रा, योगेश श्रीवास यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या पोलीस अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्टुडंट पोलीस कॅडेट म्हणजेच एसपीसी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनाही प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. यासोबतच सन 2025-26 मध्ये विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाळ यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत समाजकार्याची एक सुंदर परंपरा पुन्हा एकदा आज पाहायला मिळाली. अमरावतीत आझाद हिंद मंडळाच्या वतीने स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आझाद हिंद मंडळाच्या सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हे रक्तदान आयोजित करण्यात आले. स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते आणि याच भावनेतून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेत रक्तदान केले. या शिबिरात महिलांचा आणि तरुणांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. यावेळी मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी खासदार अनंत गुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि सामाजिक जाणीव जपत पार पडला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा रक्तदानाचा संकल्प नक्कीच अनेक गरजूंच्या जीवाला आधार देणारा ठरणार आहे. अशा सामाजिक उपक्रमांमधूनच समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो. आपणही पुढाकार घेत रक्तदान करून कोणाच्या तरी आयुष्याला नवी दिशा देऊ शकता. स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आझाद हिंद मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केले जाते. आज 1 मे महाराष्ट्र दिन म्हणजे कामगार दिन आहे आणि कामगार दिनानिमित्त कामगार दिनाचं औचित्य साधून हे स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान दरवर्षी आम्ही लोक घेतो. आणि यावेळेला जुन्या अमरावतीतले आमचे मंडल आणि मातृभूमीचे संपादक अनिल भाऊ अग्रवाल हे महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य झाले म्हणून जुन्या अमरावतीतलं अनिल भाऊ अग्रवाल हे वैभव आहे म्हणून त्यांचाही सत्कार या निमित्ताने घेण्यात आला. जिल्हा नियोजनमध्ये सुनील भाऊ खराटे हे यांचाही सत्कार या ठिकाणी घेण्यात आला. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहे आणि शिवसेनेचे नेते संतोष भाऊ बद्रे हे आमच्या दोन्ही हे सदस्य आमच्या आझाद हिंद मंडळाचेच आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं कामगार दिनाच्या निमित्तानं 67 वर्ष पूर्ण झाले संयुक्त महाराष्ट्राला. आणि हा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी आज आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार आदरणीय अनंतरावजी गुडे साहेब, संजूभाऊ शिरभाते नगरसेवक, राजूभाऊ भेले, आमच्या सुनीताताई भेले नगरसेविका, ललिता देवी रतावा नगरसेविका आहे आणि सुरेशभाऊ रतावा समाजसेवक आहे आणि सगळे ज्ञानेश्वरभाऊ युवसे मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मिळून दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. धन्यवाद. अमरावती शहरात 1 मे पासून जनगणना मोहिमेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. यंदाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरावती शहरात जनगणना मोहिमेचा पहिला टप्पा सुरू झाला असून 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यंदाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार असल्याने नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतील वेळखाऊ प्रक्रिया टाळून ही मोहीम अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करताना अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी स्वतः स्वगणना करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. मान्यवरांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. अचूक आणि अद्ययावत माहितीमुळे शासनाला योग्य योजना आखता येतात. डिजिटल जनगणनेमुळे डेटा अधिक सुरक्षित राहणार असून माहिती नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी दिलेल्या कालावधीत स्वगणना पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील समस्त नागरिकांना मी नमस्कार करतो. आपणास सांगू इच्छितो की भारताची जनगणना 2027चा पहिला टप्पा आज दिनांक 1 मे 2026 रोजी सुरू झाला असून या टप्प्यातील स्वगणना कार्यक्रम आज दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यान करावायचा आहे. तरी मी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपणसुद्धा SEcensus.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची स्वगणना करून शासनाला सहकार्य करावे
कारण शासनाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या जनगणनेनंतर आपल्या शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मोठं सहकार्य होणार आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी स्वगणना करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि अमरावती महानगरपालिकेमार्फत जे शासनामार्फत जे लोक आपल्या घरापर्यंत येतील त्यांना प्रत्येकांना सहकार्य करावं, एवढी विनंती अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण जनतेला मी करू इच्छितो. धन्यवाद. 1 मे पासनं तर 15 मे 2026 पर्यंत भारताच्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि केंद्र सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे की स्वजनगणना डिजिटल पद्धतीने करायची. आणि आज अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी वर्ग माझ्याकडे आलेला आहे, जनगणना अधिकारी आलेले आहे आणि या स्वगणनेच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो. मी सुद्धा se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माझ्या कुटुंबाची स्वगणना मी करून घेतली आणि माझं घरसुद्धा गुगलवर लोकेट करण्यात आलं आणि त्यामुळं 33 प्रश्न मी आज भरलेले आहे आणि या 33 प्रश्न आता 15 तारखेनंतर जे जनगणना अधिकारी येतील त्यांना ते विचारावे लागणार नाही आणि म्हणून वेळ पण वाचणार आहे आणि जनगणना पण सोपी होणार आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या जनगणनेच्या संदर्भात डिजिटल करण्याच्या संदर्भात हा जो निर्णय घेतला तो यशस्वीपणे पूर्ण भारतात राबवला जाणार आहे. माझी विनंती आहे राज्यसभेचा सदस्य या नात्याने की आपणाकडे जनगणना अधिकारी येतील, त्यांना सहकार्य करा. आपल्या मोबाईलमधून या वेबसाईटवर जाऊन आपली स्वगणना करा. सोपं आहे आणि ते ताबडतोब आपण करावं ही विनंती करतो, आवाहन करतो आणि या देशकार्यामध्ये आपण सर्वजण स्वगणनेमध्ये सहभागी व्हावं अशी पुन्हा विनंती करतो. महाराष्ट्राची जनगणनेची 16वी जनगणनेची सुरुवात झालेली आहे. माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना, अमरावती शहरातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की ही जनगणनेचं जी माहिती आहे ती आपल्याला डिजिटल प्रमाणे होणार आहे आणि त्याच्यामध्ये पिरियड दिला आहे 1 मे ते 15 मेपर्यंत आपल्याला करायची आहे. मी सुद्धा त्यामध्ये या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की या जनगणनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि डिजिटल पद्धतीने आपण याच्यामध्ये आपली नोंदणी करावी, संपूर्ण कुटुंबाची या ठिकाणी नोंदणी करावी, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी त्यामध्ये येईल आणि आपण या लोकसंख्येमध्ये सुद्धा सहभागी व्हाल अशी या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद. भारताची जनगणना जनगणना 1 मे पासून तर 15 मे पर्यंत ही सुरू आहे. तरी मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की भारताच्या जनगणनेमध्ये 2027 मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि जनगणना हे प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन त्याच्यामध्ये नोंद करावी आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारताच्या जनगणना 2027च्या या मिशनला पूर्णपणे साथ द्यावा. मी स्वतःसुद्धा आज माझी जनगणना केलेली आहे आणि सगळ्या नागरिकांनासुद्धा मी आवाहन करतो की 1 मे पासून तर 15 मेपर्यंत आपण सगळे मिळून जनगणना करावी. जय महाराष्ट्र. तर आपणही वेळेत स्वगणना पूर्ण करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा. अमरावतीत महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा एक सुंदर उपक्रम पार पडला. श्री अंबादेवी संस्थान ग्रंथालय आणि फ्लोर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेली ही चित्रकला स्पर्धा सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत पार पडली. या स्पर्धेत अमरावती शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगाची जोड देत उत्कृष्ट चित्र साकारली. स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमधील कलात्मक गुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. लहानग्या कलाकारांनी सामाजिक विषय, निसर्ग आणि देशभक्ती आणि महाराष्ट्र संस्कृती यावर आधारित चित्रे रेखाटली. स्पर्धेनंतर विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. शाळा आणि संस्थांनी अशा स्पर्धांचे आयोजन सातत्याने केल्यास भविष्यातील कलाकार घडविण्यास नक्कीच मदत होईल. श्री अंबादेवी संस्थान ग्रंथालय समिती आणि फ्लोर अकॅडमी अमरावती ज्याचे संचालक पियुष जोशी आहेत यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम
सातत्यानं गेले 12 वर्ष राबवलं जातं. जवळपास एक तप झालं आहे. 200 विद्यार्थ्यांचा जवळपास सहभाग यामध्ये असतो. आम्ही शाळांमध्ये जाऊन मुलांना सांगतो. अंबादेवी संस्थांच्या वतीनं या कार्यक्रमाला हा हॉल मुलांना उपलब्ध करून दिला जातो. आपण बघत असाल इथं जेव्हा चित्र काढतात ना मुलं, त्यांचे भावविवर झाले. माझं चित्र किती चांगलं निघावं एक कन्सेप्ट त्यांना देण्यात आला आणि त्या कन्सेप्ट मिळाल्यानंतर ती आयडिया डेव्हलप करण्याकरता स्वतःच्या मनातले रंग विश्वाच्या कागदावर राहण्याची आणि आपली दुनिया वेगळी रंगानं रंगवायची ही एक भावना या पुरांकडे पाहिल्यानंतर दिसून येते. 1 मेचा हा दिवस महाराष्ट्र दिनाचा आहे आणि या महाराष्ट्र दिनी या मंगल परिसरामध्ये ही लहान लहान मुलं जेव्हा ड्रॉइंग काढतात आहे त्यांचा मनस्वी आनंद एक वेगळीच भाग आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायला आवडेल की आज मोबाईलच्या विश्वामध्ये कोरोना काळानंतर मोबाईल मुलांच्या हातात देण्यात आला. पोरांनी अभ्यास तर त्याच्यावर निश्चितपणे करतात पण तासनतास त्यात गुंतलेले राहतात. पण मनाचा विरंगुळा बाहेर यावा आणि स्वतःच्या काही संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत ते बाहेर यावेत म्हणून हे अशा स्पर्धांचं आयोजन मातीशी खेळण्याचं, कागदाशी खेळण्याचं जे काही आहे हे अशा स्पर्धा होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना काही बक्षीस वगैरे पण मिळत असेल? पहिलं बक्षीस आम्ही 1000 रुपयाचं ठेवलं आहे, दुसरंही बक्षीस कॅशमध्ये आहे, तिसरंही बक्षीस कॅशमध्ये आहे आणि प्रत्येक मुलाला इथून नाराज होऊन कोणीच जाणार नाही. अंबाबाईचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळेल. प्रत्येकाला एक पुस्तिका, रंगाची डब्बी आणि प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्याला फुलोरा कादंबानी अंबादेवी संस्थांच्या वतीनं संयुक्त माध्यमाने दिलं जातं. पण आपण पाहतात सगळी छोटी छोटी बालकं यामध्ये अत्यंत उत्साहानं सहभागी झाली आणि पालकवर्ग बाहेर बसला आहे. कोणी कोणाला डिस्टर्ब करत नाही आहे आणि छान मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. असंच त्यांचं भावविश्व अंबाबाईच्या कृपेनं फुलावं, रंगावं याकरता सगळ्यांना शुभेच्छा देतो. 1 मे महाराष्ट्र दिन, परंतु विदर्भात मात्र हा दिवस निषेधाचा ठरला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीकडनं महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला असून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा जोर चढला आहे. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि विदर्भाचा त्यात समावेश करण्यात आला. मात्र त्यानंतरच्या 6 दशकाहून अधिक काळात विदर्भाच्या नैसर्गिक संपत्तीचा अपेक्षित आणि योग्य वापर करण्यात आला नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीकडनं करण्यात आला आहे. विदर्भ हा खनिज, जंगल संपत्ती आणि कृषी उत्पादनांनी समृद्ध असतानाही औद्योगिकरणाच्या बाबतीत हा प्रदेश मागे राहिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या विकासाकरिता मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे या भागांवर जास्त भर देण्यात आला आहे, तर विदर्भाकडे सातत्याने दुर्लक्ष झालेत असा आरोपही यावेळी करण्यात आलाय. याच दुर्लक्षामुळे विदर्भात बेरोजगारी वाढली तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही गंभीर झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केलेत. तसेच विदर्भातील राजकीय प्रतिनिधित्वातही घट झाल्याचा दावा करण्यात आला असून 1 खासदार आणि 4 आमदारांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितलेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद 3चा आधार घेत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी यावेळी पुन्हा जोरात करण्यात आली आहे. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय. विदर्भाच्या लोकांना नोकऱ्या नाही आहे, रस्त्याचे प्रोजेक्ट रखडलेले आहे, तसेच अनुशेषामुळे उद्योगधंद्यावर परिणाम झालेला आहे. येथील युवक बेरोजगार आहे. येथील युवक बेरोजगार असल्यामुळे येथील युवकांना नोकरीसाठी पुण्या मुंबईच्या खिरट्या घालाव्या लागतात व येथील जे नागरिक आहे, जे त्यांचे वडील आहे किंवा आई आहे, त्यांची जी परिस्थिती आहे ते वृद्धाश्रमसारखी झालेली आहे. मुलं सर्व नोकऱ्यामध्ये पुण्या मुंबईला गेल्यामुळे इथं त्यांना एकटे राहावं लागते. विदर्भाची अधोगती झालेली आहे. त्यामुळे आम्हाला विदर्भाचा राज्य वेगळा पाहिजे. विदर्भाचा राज्य जर वेगळा झाला नाही तोपर्यंत इथं कोणतेही विकास होऊ शकत नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की विदर्भाचा वेगळा राज्य द्या. आम्ही आपल्या परीने त्याचा विकास करू. यांच्या मागील 67 वर्षापासून डिमांड करून विकासाची कोणतीही कामे झाली नाही आणि अनुशेषही भरल्या गेलेला नाही. म्हणून आम्ही म्हणतो आमचा विदर्भाचा राज्य वेगळा पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल क्रिएटर श्रुतिका गावंडे हिने माझा महाराष्ट्र माझं विजन या भव्य कार्यक्रमात प्रभावी उपस्थिती नोंदवत विदर्भाचा झेंडा उंचावलाय.
एबीपी माझा आयोजित या विशेष मंचावर राज्याच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडलेत. यावेळी श्रुतिका गावंडे हिने सोशल मीडियाची ताकद अधोरेखित करत ग्रामीण भागातील बोलीभाषा, संस्कृती आणि स्थानिक समस्या प्रभावीपणे मांडण्याची भूमिका स्पष्ट केली. तिने आपल्या भाषणात सांगितले की वऱ्हाडी भाषा ही अत्यंत गोड, जिव्हाळ्याची आणि आपुलकीची आहे. आज सोशल मीडियामुळे गावाकडची बोली, संस्कृती आणि जीवनशैली थेट जगभर पोहोचत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अभिनेता रितेश देशमुख आणि प्राजक्ता माळी यांच्यासह कलाकारांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. या व्यासपीठावरून श्रुतिका गावंडे हिने विदर्भाची ओळख, वऱ्हाडी भाषेची गोडी आणि ग्रामीण जीवनशैलीचे महत्त्व प्रभावीपणे मांडत सर्वांचं लक्ष वेधलं. जी ही कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि ज्यांनी हा मुद्दा उचलला होता की असा कसा व्हिडिओ बनवला आणि त्यांचं आणि माझं डिबेट झालं होतं एका चॅनलवर, तर ते म्हणतात की धर्माबद्दल बोलण्यासाठी जे तुम्ही लोक नाही तुम्ही तुमचं काम करा. आमचं काम काय आहे मग? तुम्हाला हसवणं नुसतं, आम्ही आमचे मत नाही ठेवू शकत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही ते लोक नाही आहे का, तुम्हाला तो अधिकार नाही आहे धर्मावर वगैरे बोला, तुम्ही काय ठेका घेतलाय? तुम्ही कशाला बोलता? तुम्ही जर पॉलिटिशियन आहात तर तुम्ही तुमचं कामं करा. तुम्ही कशाला आमच्या कंटेंट क्रिएशनकडे लक्ष देताय? आणि जे वल्गॅरिटीवर इतके व्हिडिओ बनवत आहे, जे शिवीगाळ करून फेमस होत आहे, ट्रोल होत आहे, ट्रोलिंग करून एकमेकांना, त्यांच्यावर नाही तुम्ही कधीच बोलत. मग जो व्यक्ती चांगले व्हिडिओ बनवते आणि एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न, त्याच्यावर लगेच तुम्ही उभे होता. मग चांगली क्रिएटिव्हिटी तुम्ही कुठेतरी दाबताय ना. आणि जे बाकी लोक काहीतरी करून फॉलोअर्स मिळवायचे, व्ह्यूज मिळवायचे, त्यांना तुम्ही काही बोलतच नाही, त्यांना मोकळं राहणार. तर मला वाटतं की हे चुकीचं आहे आणि अथर्व दादाने कंटिन्यू त्याचं ते काम करायलाच पाहिजे, कारण की त्याची सध्या गरज आहे. अमरावतीसह संपूर्ण विदर्भासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भरधाव वेग, अचानक फुटलेला टायर आणि थेट लोखंडी बॅरिगेट्सवर धडकलेली कार. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवण गावालगत सावडी परिसरात दुपारच्या सुमारास घडलेला एक भीषण अपघात. प्राप्त माहितीनुसार अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा समोरील टायर अचानक फुटला. टायर फुटताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिगेट्सवर जाऊन आदळली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की गाडीचा पुढील भाग खाली झुकला तर इतर मागील भाग हवेत उचलला गेला. काही क्षण वाहन हवेत तरंगत असतानाचा भास निर्माण झाला, ज्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या भीषण अपघातात चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र वाहनाच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला मदत केली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. दरम्यान या अपघातामुळे भरधाव वेग आणि वाहनांची तांत्रिक तपासणी याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनांमुळे वेगावर नियंत्रण आणि वाहनांची नियमित तपासणी किती महत्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित झाले. नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या कथित छळाला कंटाळून मायलेकीने एका घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे. आकांक्षा बर्मे व्यवसायाने इंजिनियर आणि तिची आई संगीता श्रीराम ढबाडे ज्या शिक्षिका होत्या, या मायलेकींनी एकत्रितपणे आपली जीवनयात्रा संपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा ही गर्भवती होती, मात्र काही दिवसांपूर्वीच तिचं बाळ गर्भातच दगावलं होतं. या घटनेनंतर तिच्यावर मानसिक आघात झाला होता. याच काळात सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळे तिची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून आकांक्षा आणि तिच्या आईने रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना समजताच नंदनवन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. दादा, माझं नाव विशाल सोनटक्के आहे.
आणि माझी ती मावशी होती आणि एक मावस बहीण होती. ही सुसाईड नसून ही मृतदेह आहे, म्हणजे मारलेलं गेलेलं आहे आणि त्याच्यात ब्लेम केलेला आहे की हे सुसाईड आहे म्हणून. आणि खूप टॉर्चर केलेलं आहे, म्हणजे जवाईनी जे लोकेश राव आहे त्यांनी खूप टॉर्चर केलेलं आहे आणि सडनली केव्हा बी इन केस काही झालं तर कधी 5-5 मिनिटांनी फोन करायचे की काय कुठे आहे तू, काय म्हणजे शक खूप करायचे आणि टॉक्सिकपणा खूप जास्त होता. आणि कधी बी उठलं सुटलं की राणू इकडे माझ्यापाशी बस, तुझा मोबाईल दाखव, तुझ्या मोबाईल मधून चेक करून. नाही, त्याचे तर मेन मुद्दे म्हणजे प्रॉपर्टीला होता, कारण की हर वेळेस एक टाउन मारत होते की तुझी जेवढी प्रॉपर्टी ती माझ्या नावाने करून दे आणि प्रत्येक वेळेस एकच धमकी देत होते की तुझ्या जे काही आहे तुझे पुरावे ते माझ्याकडे पूर्ण आहे बा. म्हणजे त्याचे हॅरेसमेंट केल्यासारखे एक प्रकारचे, कारण की तिचे जे काही प्रॉब्लेम्स होते, ते इश्यू होते, ते पूर्ण पुरावे त्यांच्याकडे होते. या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षाच्या सासरच्या लोकांची चौकशी सुरू केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून समाज मन सुन्न झालंय. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सदरची घटना या सकाळी निदर्शनास आलेली. यामध्ये आकांक्षा लोकेश ब्रह्मे वय 29 वर्ष आणि संगीता श्रीराम ढबाले वय 52 वर्ष या मायलिकींनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी निदर्शनास आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील जो तपास आहे तो चालू आहे. सदरची घटना आपल्याला 8:30 ते 9च्या दरम्यान रिपोर्टिंग झालेली आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे. तपासामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. घरात लग्नाची लगबग सुरू होती आणि आनंदाचा माहोल होता, पण एका क्षणात सगळं काही उद्ध्वस्त झालं. ही घटना आहे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मेच्या सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. संबंधित कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र याच दरम्यान रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने महिलेस जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपघात करणाऱ्या वाहन चालकाला अटक केली आहे. सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, कारण लग्नाच्या घरात या अपघातामुळे दुःखाचे सावट पसरले आहे. दहीबाजार पुलिया उतरून मेहंदीबागच्या पुलियानंतर त्याची जी वेग होती, भरधाव वेगाने एक बोलेरो वाहन चालक आला. तेवढ्यात राणी दुर्गावती चौकाच्या अगोदर बँक ऑफ बडोदा त्याच्यातून पैसे काढायला आले यशवंतनगरचे केशरीबाई टोंडीलाल शरणागत आणि तिचा नवरा. तिची अचानक गाडी बंद पडल्याने 2 व्हीलर थोडा गाडी ढकलत होता आणि ती बाईक चालत होती. तेवढ्यातच मोठ्या वेगाने येऊन ते डायरेक्ट धडक दिल्याने बाईचा मृत्यू जागेवर झालेला आहे आणि पुढच्या कारवाईसाठी मेळ हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले आणि त्यांचा पती पण जखमी झालेला आहे. त्यांचा रिपोर्ट म्हणून गुन्हा दाखल आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि त्याच्यात जे क्षतिग्रस्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही ताब्यात घेतलेले. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कन्स्ट्रक्शन साईटवरून लोखंडी साहित्य चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर पाचपावली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. तपासादरम्यान समोर आले की महिला चोरांची एक संघटित टोळी ऑटो रिक्षाचा वापर करून विविध बांधकाम साईटवरून लोखंड चोरी करीत होती. ही टोळी विशेषतः गर्दीच्या आणि दुर्लक्षित भागातील साईट्स निवडून तेथून लोखंडी रॉड, सळ्या आणि इतर साहित्य चोरत होती. यानंतर ते ऑटो रिक्षामधून साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवित होते. पोलिसांनी कारवाई करत या महिला चोरांच्या टोळीतील काही सदस्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ वन परिक्षेत्रातील मौजा खापरी पुनर्वसन परिसरात सकाळी एक थरारक घटना घडली आहे. सकाळी ग्रामस्थ रवींद्र रामटेके यांच्या निदर्शनास मरघट परिसरातील पाण्याच्या नालीत एक मादी बिबट आणि तिची 2 पिल्ले दिसून आलीत. ही माहिती मिळताच गावात एक खळबळ उडाली आहे आणि काही क्षणातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली
सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी नागरिकांची गर्दी नियंत्रणात घेतली. यानंतर नालीच्या दोन्ही बाजूंना ग्रीन नेट आणि लोखंडी जाळी लावण्यात आली. बिबट आणि पिले बाहेर निसटू नयेत याकरिता काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आणि दुसऱ्या टोकाला पिंजरे लावून अत्यंत शिताफीने ही मोहीम राबविण्यात आली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर मादी बिबट आणि तिच्या 2 पिलांना कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात वन विभागाला यश आलंय. यानंतर या तिन्ही वनजीवांना भिवखिडकी रोप वाटिकेत हलविण्यात आलंय, जिथे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ललित मिसलवार यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत तीनही पूर्णपणे सुदृढ असल्याचं स्पष्ट झालं आहे. वन विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे खापरी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. जिवंत आहोत पण मतदान यादीत नाही. लोकशाहीचा पाया हादरवणारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे भंडारा जिल्ह्यातील अड्याळमधून, जिथे तब्बल 200 ते 250 जिवंत मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप करण्यात येतोय. सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. नुकतेच पार पडलेल्या पोटनिवडणुकीदरम्यान गावातील तब्बल 200 ते 250 मतदारांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाल्याचा प्रकार उघड झाला. मतदानासाठी उत्साहाने मतदान केंद्रावर गेलेल्या नागरिकांना यादीत नाव नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. यावेळी एका तरुणाने संतप्त होत प्रशासनाला थेट सवाल केला, जर आम्ही जिवंत असूनही आमची नावे यादीत नाही तर आम्हाला मृत घोषित करा आणि मृत्यू दाखले द्या. सगळे जण जे आमच्या वार्ड नंबर 2 मध्ये आहेत त्यांचे मृत्यू दाखला द्या. म्हणजे आता मृत्यू दाखला पाहिजे का? होटिंग नाही का? मृत्यू दाखला कोण देईल? कोण? सरपंच साहेब देतील. आता पटवाडी देईन जो करते तो. अच्छा, म्हणजे तू ग्रामपंचायत मध्ये मृत्यू दाखला मागासाठी आलास? हो हो. मग आता कोणाकडे मागणी केली? ग्रामपंचायत मध्ये पहिले. या वक्तव्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटलं की मतदार जागृतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र प्रत्यक्षात जिवंत मतदारांची नावे यादीत नसणे ही अत्यंत गंभीर चूक आहे. या प्रकारामुळे पोटनिवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अड्याळमधील ही घटना लोकशाही व्यवस्थेसाठी चिंताजनक ठरत असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त मेहकर शहरात अभिमान आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. मेहकर नगर परिषद येथे नगराध्यक्ष किशोर गारोडे यांच्या हस्ते मानाचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आलाय. यावेळी उपस्थित नागरिकांनी जय महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकलाय. नगराध्यक्षांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीकरिता एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कामगार दिनानिमित्त श्रमिकांच्या योगदानाची कृतज्ञताही व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी कापरे, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेहकर तहसील कार्यालयात देखील सकाळी 8 वाजता शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. शिवसेना उभाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या विकासाकरिता सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन केले. तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने श्रमिक वर्गाच्या परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि बेरोजगार हा आपला मतदारसंघातील विकासाचा अजेंडा आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांचे एकत्रित हात कामाला येतील अशा प्रकारची आशा करतो. कष्टकऱ्यांच्या अनुषंगानं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजचा दिवस कामगार दिन आहे आणि म्हणून मी कामगार आहे आणि तळपती तलवार आहे अशा प्रकारची भूमिका आज सगळ्या कामगारांची आहे. मी कामगार दिनाच्या निमित्तानं तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मेहकर शहरात आजचा दिवस अभिमान, एकता आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा ठरला आहे.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लालसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.